तर पुण्यासोबतच साताऱ्यातल्या कराडमध्ये सुद्धा आज नरेंद्र मोदींची जाहीर सभा होते। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे। सभेच्या माध्यमातून महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची देखील तयारी केली गेली आहे। नरेंद्र मोदी कराडमध्ये येत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे। नरेंद्र मोदी कराडमध्ये पहिल्यांदाच येत असल्याने त्यांच्या भाषणाकडे लक्ष आहे। प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहे। गिरीश, काय अधिक माहिती आहे? नक्कीच अनुश्री, आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कराडमध्ये सभा आहे आणि या ठिकाणचं वातावरण आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। 4 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 4 वाजता या ठिकाणी आगमन होणार असं बोललं जातं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय पोलिसांचा एकीकडे मोठा बंदोबस्त आहे। भव्य दिव्य असं पेंडॉल जे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। जवळपास 1 लाख लोक बसतील अशी व्यवस्था सुद्धा या पेंडॉलमध्ये करण्यात आलेली आहे। उन्हाचा पारा वाढतोय, 40 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय की आता पाण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। लोकांनी बसून घ्यायला सुरुवात केलेली आहे, पंखे लावण्यात आलेले आहे जेणेकरून कुणालाही गरम होऊ नये। आपण जर इथलं राजकीय वातावरण पाहिलं तर 3, 2 आणि 1 चा जो फॉर्म्युला आहे तो इथे लागू होतो। 3 भाजपचे आमदार आहेत, 2 आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे आमदार आहेत आणि 1 राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार आहेत आणि त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते सध्या 50-50 बोललं जाते आणि नेमकी आता कशा पद्धतीची खेळी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।